श्रीमान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला पाचाळकोट, जेथे राजमाता जिजाऊ मासाहेबांनी अखेरचे क्षण घालवलेत, या किल्ल्याबद्दल आपण एआयच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी योगेश धुरंधर, आज आपला होस्ट. आपण आज आलेला आहोत पाचाळकोट. पाचाळकोट म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्यासाठी छत्रपती शिवरायांनी बांधलेला जो वाडा होता. उतार वयात रायगडावरची जी दमट हवा आहे किंवा जी थंडी हवा आहे त्याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पाचाळकोट इथे बांधला होता. आणि हा जो आता जो पाचाळकोट जो आहे हा थोडा छिन्नभिन्न अवस्थेत आहे, पण इथं येण्याचं जे साक्ष जे आज आम्ही इथे येऊन स्वतः आम्ही बघितलेलं आहे. खूप छान वाटतंय. तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस पाचाळकोटला भेट द्या. त्याच्यानंतर इथून काही अंतरावर राजमाता जिजाऊ मासाहेब यांची समाधी सुद्धा आहे, तिथे सुद्धा एक भेट द्या. समोर इकडे रायगड आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, तिथे सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. रायगड, पाचाळकोट आणि राजमाता जिजाऊ महासाहेबांची समाधी, या तीन गोष्टी आपण इथे येऊन बघू शकता. तर आता आपण पाचाळकोटमध्ये आहोत. पाचाळकोट म्हणजे राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी उतार वयात थंडी आणि दमट वातावरणापासून वाचन व्हावं यासाठी रायगडाच्या पायथ्याशी पाचाळकोट हा बांधलेला आहे. इथे आपल्याला एक गृहस्थ भेटलेले आहेत, त्यांना या संपूर्ण परिसराची आणि या पाचाळकोटाबद्दल संपूर्ण माहिती आहे. तर त्यांचा आपण परिचय घेऊया आणि यापुढे ते आपल्याला इथे माहिती पण सांगणार आहेत. रमेश गायकवाड, यांचं नाव आहे रमेश गायकवाड. रमेश गायकवाड साहेब यांना इथल्या या परिसराची इत्तरभूत माहिती आहेत आणि ते आपल्याला याबद्दल आता पुढे सविस्तर सांगणार आहेत. साहेब, आपण एक अमोली खर्च करून रायगड बघण्यासाठी आलेला आहोत. आता तुम्ही रायगडला जाणार आहोत किंवा बघून आले, पण आता आपण सध्या कुठे आहोत? आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये आहे. हा आऊसाहेबांच्या राजवाड्यापासून हा समोरचा दिसतो हा रायगड आहे. बघा, आऊसाहेबांच्या राजवाड्यातून एकदम रायगड क्लिअर दिसतो. क्लिअर असा दिसतो की तलापासून ते एकदम वरपर्यंत एकदम क्लिअर दिसतो. असा क्लिअर दिसतो की तासल्या गतीने हा रायगड आहे. एकदम तासल्या गतीने रायगड आहे. कुणीही जाऊ शकत नाही. जाणारे रोपेने किंवा मधून पायी जाऊ शकतो. बाकी तासल्या ठिकाणी कुणीही जाऊ शकत नाही. जाणारे आहेत घोरपडीशिवाय कुणीही जाऊ शकत नाही. असे रायगडचे मेन 2 पॉईंट आहेत. तेही पॉईंट आपल्याला आऊसाहेबांच्या राजवाड्यातूनच क्लिअर दिसतील. वरून दिसणार नाही. वरती बोर्ड आहे, फक्त तुम्ही बघणार, पण पॉईंट खालूनच क्लिअर दिसतो. हा माझ्या डाव्या साईडचा जो पॉईंट दिसतो अंगठ्यासारखा, तो टकमकटोक पॉईंट. पण साहेब, तो टकमकटोक पॉईंट नाही आहे. त्या पॉईंटचं नाव आहे कडेलोट. तो कडेलोट आहे. तो जेवढा असा आपल्याला धारेसारखा दिसतोय तेवढा अजून खाली खोल आहे. तो कडेलोट. तो ही पॉईंट आपल्याला इथून क्लिअर दिसतोय. आता आपल्याला दुसरा पॉईंट बघायचा आहे. हिरकणी बुरुज कुठून उतरली तो पॉईंट. हा समोरचा दिसतोय पॉईंट 3रा नंबरचा. तो हिरकणी बुरुज, इलेक्ट्रिकचा पोल बघाय पांढरा दिसतोय आहे ना मॅडम. तो हिरकणी बुरुज पॉईंट, तो हे आपल्याला इथून क्लिअर दिसतोय. तिथं स्थानिक गाव रोपेच्या खाली म्हणून आहे. तर ती हिरकणी तिथून खाली तिने प्रवेश केला. तो हिरकणी बुरुज. हे पॉईंट सुद्धा आपल्याला आता क्लिअर दिसत आहे. तर बघा, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आऊसाहेबांना त्या रायगडच्या पायथ्याला पाचड म्हणून गाव आहे. पाचड गावाच्या समोर भव्य असा हा राजवाडा आहे. राजवाड्याचा परिसर एकूण 9.5 एकरचा आहे. परंतु राजवाडा बांधताना जी सुरुवात केली ती कुठून केली तर ही 4 बाजूची तटबंदी. तर ही तटबंदी बांधल्याच्या नंतर मग प्रत्येकांचं वास्तव्य आतमध्ये बांधलं. हे वास्तव्य कधी बांधले? ही तटबंदी बांधल्याच्या नंतर. मग हा पाचाडचा, पूर्वी यांना मगाची साहेबांनी पण सांगितले, पूर्वी काय म्हणायचे की हा पाचाडचा कोट. कोट म्हणजे तटबंदी. हा तटबंदी बांधल्याच्या नंतर मग प्रत्येकांचं वास्तव्य आतमध्ये बांधलं गेलं. या वास्तव्यावरती अजिबात कुठलेही बोर्ड नाही. रायगडला प्रत्येक पॉईंटला बोर्ड आहे. मग आपण काय करणार आहोत? आपण ह्या वास्तव्यांची माहिती देणार आहोत. कुठे कुठे वास्तव्य आहेत. तर आपल्या समोर हा वास्तव्य दिसते पहिल्यांदा. हा समोरचा, या ठिकाणी आऊसाहेब राहायचे. बघा किती शांत धारसारखा वाडा आहे त्यांचं राहण्याचं घर. वरती साहेबांनी लाकडं होती आणि कौलं होती. ती बघा समोर कशी कौलं दिसत. आणि घरांची उंची आणि त्यांची स्टाईल अशीच होती. 4 पाटी अशी घरं होती. साहेबांनी लाकडं होती. पण जसा रायगड जालपोल केला तसा हा वाडाही जालपोल केला. आता वरचं शिल्लक काही राहिलं नाही. मग राहिलं शिल्लक काही, तर फक्त आपण बोलतो की घराचा मजबूत पाया. मग घराचा मजबूत पाया म्हणून हा खास शिल्लक राहिलेला आहे. त्याचा आता गव्हर्नमेंट जतन करतोय. तर या ठिकाणी आऊसाहेब राहायचे. महाराजांच्या किती पत्नी होत्या? 8. 8पैकी एक शेडेला आईच्या होती. तिचं नाव काय? तर महाराजांची 4थी पत्नी, तिचं नाव पुतलाबाई. मग पुतलाबाईचं घर कुठे? साहेब आपण बसले, हे पुतलाबाईचं घर. आपण बसले, हे पुतलाबाईचं घर. कारण का आईच्या सेवेला एक महाराजांची 4थी पत्नी ती पुतलाबाई. पंडितांनी सांगितले तसे की वरचा शिल्लक काही राहिलेला नाही आणि हा पाया म्हणून घराचा राहिलेला आहे.
आता बाकीचे 14 चौतरे आहेत ते कुठे? ते बघा, ते बोरीचं झाड दिसतंय, त्या गवतातून हे असे उंच भाग दिसत आहे, हे संपूर्ण हे 14 चौतरे आहेत. हे कोणाचे? तर आऊसाहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे, हे सेवकरी. त्या गवतातून ओपन नाहीत, पण आता ओपन काही दिवसांनी दिसतील, कामकाज चालू आहे. तर हे 14 जे चौतरे आहेत ते आऊसाहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे. शिवकालामधल्या 2 विहिरी ह्या ठिकाणी आहेत. त्या कुठे आहेत? त्या भिंतीच्या पाठीमागं आपण जाऊया बघूया. त्या भिंतीच्या पाठीमागे जे शिवकालाच्या विहिरी आहेत, पण त्या विहिरीचं मेन नाव आहे तक्याची विहीर. तक्याची विहीर म्हणजे महाराजांचा तक्या असा गोल कोरलेला आहे. राजे जर आईला भेटायला महिन्यातून एकदा दोनदा जर आले त्या ठिकाणी, तर गप्पा गोष्टी सांगण्याचं ठिकाण त्या विहिरीवरतीच आहे. जसं सिंहासन रायगडला आहे तसं त्यांचं तिथे आहे. चला आपण तिथून आलेत, आता अमूल खर्च घेऊन आपण तिथून दर्शन घेऊन येऊया, नंतर समारोप इथेच मी करतो. चला. राजे जर आले तर आईच्या घरामध्ये गप्पा गोष्टी सांगायच्याच नाही. रायगडावरून राजे आल्याच्या नंतर राजांचं बसण्याचं ठिकाण आहे. बसण्याची त्यांची स्टाईल असं पायावर पाय टाकणार आणि इथे असं डोकं टेकणार. आऊसाहेब या ठिकाणी, राजे या ठिकाणी. पण ह्या तखेचं, ह्या विहिरीचं नाव आहे तखेची विहीर. तुम्ही रायगडला गेले त्यानंतर एक माहितीचं पुस्तक घ्या, मी सांगतो हे उल्लेख त्याच्यामध्ये आहे. आणि हे नसून दुसरे काय उल्लेख नाही, पण हे नामांकित जे वस्तू काय त्याचं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तर ह्या तख्याच्या विहिरीचं पाणी फक्त आऊसाहेबांना पिण्यासाठी, ह्या विहिरीचं पाणी, त्या विहिरीला पाणी हे डोंगरातून पाझर आहे. अच्छा. पण ह्या विहिरीचं पाणी फक्त आऊसाहेबांना पिण्यासारखं आहे. आणि आऊसाहेबांचं सेवक फॅमिलीचं या ठिकाणी राहायचे 14, त्यांना हे पिण्याचं पाणी. पण असाही आपली म्हण असते की आपण विहिरीवर गेल्याच्या नंतर तो काय भांडार टाकतात ना, रशीने खेचताना घरी नेतो. पण इथं पद्धत तशी नव्हती. हे स्वच्छता म्हणून आतमध्ये एकदम पाण्याची स्वच्छता करायची. त्याच्यासाठी मग पाणी कुठून काढायचं? तो बघा तिथे राट होता, तो बघा तो तुटल्या गेलेला आहे, त्या राटाने पाणी काढायचे. पण पूर्वी ही विहीर संपूर्ण पॅक होती. आता हे आपल्याला ओपन दिसते, त्याच्यामुळे पाण्यामध्ये थोडासा हवेने जाऊन केर कचरा पडले दिसतो. नाहीतर पूर्वी पाणी एकदम काचसारखं आलं हो असं पाणी होतं, कारण पॅक बंद नाही. तर ह्या विहिरीची आणखी माहिती आहे साहेब, माहिती जरा विशेष आहे का? तर विहीर ही संपूर्ण पूर्वी पॅक. मग राजे ज्यावेळेस आईला भेटायला आऊसाहेबांना आले घोड्यावरून, घोडे तिकडे लगामला लावायचे, राजे यायचेत ना इथे बसायचे. म्हणजे राजांचे संपूर्ण कपडे वलेगार. आपण बघा मॅडम, आपण सकाळी पाठे उठतो ना, वॉकिंगला जातो, आपल्या पण अंगावर मला घाम वगैरे येतो. पुन्हा आपण घरामध्ये आल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये सुविधा, आपण फॅन लावतो, आपल्या अंगातला घाम निघून जातो. मग राजे रायगडावरून घोड्यावरून आलेत, लगाम पकडून घोडे लगाम तिथे बांधलेत, पागांच्या तिथे ना आलेत ना, त्यांना वीर संपूर्ण पॅक, कुठेही लिकेज नाही. ही बघा येशी आहे. काय काय बांधणाऱ्यांचे डोकं असणार, राजांचं पण काय डोकं असेल तर बसायचं. तर ही येशी आहे, वीर संपूर्ण पॅक. त्याच्यातून निसत्या गार पाण्याच्या वापा, गार पाण्याच्या वापा. आपल्या घरामध्ये मॅडम फ्रीज आहे, आपण फ्रीज खोलल्याच्या नंतर कशा वापा गार येतात. तर त्या फ्रीज पेक्षा यंत्र गेल्याच्या नंतर आता सुद्धा माणूस गार पडतो. तर वीर संपूर्ण पॅक नाही, ह्याच्यातून निसत्या पाण्याच्या गारगार गारगार वापा. पाण्याच्या गार वापेने मग राजांचा घाम सगळा निघून गेला. मग राजे गप्पा गोष्टी कसं काय सांगणार? पाण्याचे हांडे असे लाईनीत इथपर्यंत, आणि इथं भव्य असं एवढं मोठा पोता असणार. कसलं? तर वेगवेगळ्या फलांचे. मग राजे ह्या ठिकाणी, आऊसाहेब ह्या ठिकाणी, आऊसाहेबांचे फॅमिलीचं सेवक ह्या ठिकाणी असं सरळ बसणार. तसेच रायगडला प्रथा आहे, सिंहासनाखाली बसणार. मग प्रत्येक फॅमिलीला लाईनी तिथे उभे करणार आणि मग राजे त्यांच्याशी गप्पा गोष्टी प्रेमाने सांगणार. आणि मग ते कुटुंबियांना प्रत्येकाला ते पोत्यातली फळं हातावरती देणार. काही आमच्या पूर्वजांच्या बाई माणसं ह्या गावातल्या कधी राजे रायगडावरून इथे बसायला येतात, त्यांचं दर्शन घ्यायला यायचे, पाण्यालाही यायचे, त्यांच्याशीही राजे गप्पा गोष्टी सांगायचे. त्यांना खाद्य वेगवेगळे आणायचे, काय चणे गुळ शेंगदाणे हे पूर्वीचं खाद्य, तेही त्यांना राजे द्यायचे. तर ही तक्याची विहीर आहे, हे महाराजांचं बसण्याचं ठिकाण आहे. आता आपण तिकडच्या विहिरीची माहिती घेऊया. साहेब या. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या तक्याची विहीर पाणी महाराजांचं बसण्याचं ठिकाण आणि ते पिण्याचं पाणी, त्याला डोंगरातून पाणी पाझर आहे, हे फक्त पिण्याचं पाणी. आणि हे पाणी हे एवढं खोल करते 25 फूट, पण हे 35 फूट खोल आहे. मग ह्या पाण्याला एवढा साठा कुठून? तर ह्याला पाझर वगैरे नाही आहे, हे वरून पावसाने पडलेले पाण्याचे साठलेलं पाणी. मग हे साठलेलं पाणी मग ही एवढी खोल आहे आली कुठून 35 फूट? तर त्याचं कारण आहे, पूर्वीच्या लोकांनी काय केलं, ते इथून दगड कोरली आणि इथून बांधकाम केलं, म्हणून त्याची ही खोल आहे, बरोबर आहे. पण ह्या पाण्याचा वापर करायचे आऊसाहेब कसं काय?
किरकोळ पाण्याचा वापर आऊसाहेब वापरताना काय घोड्यांना पाणी पाजणे, घोडे धुणे, आऊसाहेबांच्या सेवकाचे कपडे आंघोळीसाठी हे किरकोळ पाणी. पण मला सांगा, आपल्याला भाषेतून तिकडे कातल भाग आहे, आपल्याला असं वाटतं की बकेट येत नाही, इथूनच पाणी काढायचं नाही, इथेच आंघोळी वगैरे. वाहते पाणी असल्यामुळे स्वच्छ राहतं. आता हे साठलेलं पाणी खराब होतं, मग पाणी काढायचं कुठून? तर पूर्ण कावड असायची ना, त्या कावडीने पाणी काढून बाहेर आंघोळी वगैरे घोडी धुणे ना तिकडे. त्याच्यासाठी हा वापर याला हौद म्हणतात. तर ते टक्क्याची त्या भिंतीला जे होल दिसत आहे हा. असे 9.5 एकरची हा तटबंदीला संपूर्ण आहे. हा हा हे कशासाठी? तर आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये पूर्वी लाईट नव्हती, आता ही लाईट नाही. मग याच्यामध्ये काय दिवे आणि मशाले ठेवायचे. संपूर्ण राजवाड्यामध्ये तटबंदीला दिवे आणि मशाले ठेवायचे. मग राजा त्या टकमक पॉइंट वरती उभे राहणार संध्याकाळी 7 वाजता आणि खाली निरीक्षण करणार. माझ्या आईच्या राजवाड्यामध्ये नुसता दिव्यांचा आणि मशाल्यांचा उजेड. त्याच्यासाठी हे आहे. आता समोरचा भाग जो आपल्याला दिसतोय हा लांबलचक, या घोड्यांच्या पागा, इथे घोडे बांधले जायचे. त्या लांबलचक दिसते ना, त्या गवतामधून आपल्याला काय दिसत नाही, प्रत्येक घोड्यांचा रूम वेगवेगळे त्या घोड्यांच्या भागा. तुम्ही आता रायगडला गेल्याच्या नंतर रायगडला 7 राण्यांचे महाल आहेत ना, त्या महालाच्या पाठीमागे टॉयलेट आहेत ना, इथे पण टॉयलेट आहे. कुठे ते बघा, दरवाजे त्या भिंतींमधून तिकडे दिसत आहेत, ते बघा, हे टॉयलेट आहे फक्त लोकांसाठीचे टॉयलेट. 9.5 एकर मध्ये 3 गेट आहेत. आपण आला तो मेन गेट, हा बघा एक गेट माझ्या बोटासमोर, हा बघा मस्त कोरीव गेट आहे. हा एक गेट, 2, हा बघा एक गेट, हा कलक आहे ना, हा इथे गेट आहे, तो बंद केला. तुम्ही आता समाधी बघूनच झालेत ना तिकडे का नाही गेले? तर हा एक गेट आहे. तर विशेष माहिती अशी आहे या राजवाड्याची, मी इथला स्थायिक आहे, पण काय बाहेरचे गाईड लोक येतात ग्रुप घेऊन आणि लोकांना काय सांगतात माहिती ऐकण्यासारखी आहे. काही लोकांना सांगतात पब्लिकना की आऊसाहेबांचा निधन त्यांच्या घरामध्ये झाला. खोटी गोष्ट आहे, मला माहिती नाही. मग मला सांगितलं कोणी? आमच्या वडिलांना कोणी सांगितले? त्यांची मी पूर्वी सांगितले. मी पूर्वजांची माहिती सांगतो, मी पुस्तक वाचून गाईडपणा करत नाही. जी सत्य परिस्थिती इथे आहे तेच सांगतो, पूर्वीचीच माहिती. मी मगाशी सांगितलं साहेबांना.